महिलांसाठी मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। ज्या महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये मिळाले नव्हते त्यांच्यासाठी राज्य सरकारने नवीन जी.आर. जारी केला आहे। आता पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे। नेमका जी.आर. मध्ये काय सांगितले आहे, कोणाला पैसे मिळणार आणि आता पुढे काय करावे लागेल, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, राज्य सरकारकडून काल नवीन शासन निर्णय म्हणजे जी.आर. जारी करण्यात आला आहे। या जी.आर. मध्ये विशेषतः अशा महिलांचा उल्लेख करण्यात आला आहे ज्यांचे काही कारणांमुळे पैसे थांबले होते। अनेक महिलांचे ई-केवायसी पूर्ण नव्हते, काहींचे बँक खाते आधारशी लिंक नव्हते, तर काहींची माहिती पडताळणीमध्ये अडकली होती। यामुळे मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे खात्यात जमा झाले नव्हते। आता सरकारने संबंधित विभागांना प्रलंबित लाभार्थ्यांची माहिती तपासून पात्र महिलांना पैसे वितरित करण्याचे निर्देश दिले होते। यामुळे हजारो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे। कोणाला फायदा होणार? आता प्रश्न असा आहे की पैसे कोणाला मिळणार? जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल, तुमचे अर्ज मंजूर झालेले असतील, पण मार्च आणि एप्रिलचे पैसे आले नसतील, तर तुमचे नाव पुन्हा तपासले जाऊ शकते। विशेषतः ज्यांनी आता ई-केवायसी पूर्ण केली आहे किंवा बँक खाते अपडेट केले आहे, अशा महिलांना थकीत रक्कम मिळण्याची शक्यता वाढली आहे। तर आता काय करावे? आता सर्व लाडक्या बहिणींनी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासून घ्या। आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का? डीबीटी सुरू आहे का? ई-केवायसी पूर्ण आहे का? अर्जाची स्थिती अप्रूव्हल आहे का? जर यापैकी काही प्रॉब्लेम असेल तर लगेच दुरुस्त करून घ्या, कारण सरकारकडून आता प्रलंबित पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू होऊ शकते। तर मित्रांनो, मार्च आणि एप्रिलचे 3000 रुपये न मिळालेल्या महिलांसाठी ही खूप मोठी अपडेट आहे। सरकारचा नवीन जी.आर. असल्यामुळे आता अनेक महिलांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण होऊ शकते। तुमच्या गावात किंवा नातेवाईकांमध्ये कोणाचे पैसे अडकले असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा। अशाच सरकारी योजना आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।